एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मला ताकदीची गरज नाही, ताकद नसताना सुद्धा मी काम करतो, असं उत्तर मुनगंटीवारांनी दिलंय। तर महापालिका निवडणुका झाल्यानंतर मी राज्यभर दौरा करणार असून यामध्ये कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहे, अशी माहिती भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं, त्यांना मनपा निवडणुकीमध्ये ताकद देऊ असं मुख्यमंत्री म्हणाले होते, त्यावरच मुनगंटीवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। मी तर कोणत्याही ताकदीची शक्तीची वाट न पाहता काम करतो। मी आज मंत्री नाही तरी पॉलिटेक्निक कॉलेजला मान्यता घेतो। मी बल्लारशाचं कोर्ट आचारसंहितेमध्ये मी जरी उपस्थित राहिलो नाही तरी महाराष्ट्रातलं सर्वात उत्तम कोर्ट जे तालुका स्तरावर आहे, ज्याचं कौतुक या हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी केलं, जेव्हा त्याचं प्रेझेंटेशन पाहिलं तेव्हा ते म्हणाले की महाराष्ट्रात असं एकही कोर्ट नाही। तर याचा मला नेहमी आनंद होतो। SNDT युनिव्हर्सिटी मी पूर्ण करतो आहे। तुम्हाला माहिती आहे की पुरवणीमध्ये सुद्धा 100 कोटी त्यासाठी प्राप्त झाले आहे। अशा अनेक प्रकल्प आहेत की ज्या प्रकल्पाला मी पूर्ण करतोय। वळूयात पुढच्या बातमीकडे। अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यांमध्ये भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय, असं जोरगेवारांनी म्हटलंय। मुनगंटीवारांच्या वक्तव्यानं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान झाला, असंही जोरगेवारांनी म्हटलंय। बाहेरच्यांना प्रवेश दिले गेले आणि त्याचा परिणाम झाल्याचं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं होतं आणि त्यालाच जोरगेवारांनी हे उत्तर दिलंय। असं वक्तव्य करणं म्हणजे एक प्रकारे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपमान करण्यासारखं आहे आणि आपली प्रत्येक गोष्टी मंत्रिपदाशी जोडणं हे काही योग्य नाहीये। दोन्ही लोकसभा मंत्रिपद असताना आपल्या ठिकाणी पराभूत झालेला आहे। माननीय मुनगंटीवारजी स्वतः मंत्री असताना पराभूत झालेले आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणे, कोणतीही गोष्ट घडली की ते पक्षा म्हणजे आपल्या त्या मंत्रिपदाशी जोडणं हे काही योग्य नाहीये।